नोकरी करणाऱ्यांना लाखो कर्मचाऱ्यांसाठी मोठी आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे। नवीन लेबर कोडनुसार ग्रॅज्युएटीच्या नियमांमध्ये मोठा बदल करण्यात आला असून आता फक्त 1 वर्षाची सेवा पूर्ण केल्यानंतर ही कर्मचाऱ्यांना ग्रॅज्युएटी मिळणार आहे। याआधी किमान 5 वर्षाची अट होती। नवीन नियमानुसार फिक्स्ड टर्म एम्प्लॉई म्हणजेच ठराविक कालावधीसाठी कॉन्ट्रॅक्टवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना आता थेट कंपनीच्या पॅरोलवर घेतलं जाणार आहे। त्यामुळे त्यांना पगार, सुट्ट्या आणि भत्ते कायमस्वरूपी कर्मचाऱ्यांप्रमाणेच मिळणार आहेत। पेमेंट ऑफ ग्रॅज्युएटी ॲक्ट 1972 नुसार याआधी 5 वर्षाची सेवा पूर्ण केल्यावरच ग्रॅज्युएटी मिळत होती। मात्र आता FTE कर्मचाऱ्यांसाठी ही अट शिथिल करण्यात आली आहे। जर एखाद्या कर्मचाऱ्याचा कॉन्ट्रॅक्ट 1 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त असेल तर त्याला त्या कालावधीप्रमाणे ग्रॅज्युएटी मिळणार आहे। जर तुम्ही 1 वर्ष 5 महिने काम केलं असेल तर तुम्हाला 17 महिन्याची ग्रॅज्युएटी मिळेल। मात्र 1 वर्ष पूर्ण होणं अनिवार्य आहे। नवीन लेबर कोडनुसार कर्मचाऱ्यांच्या एकूण CTC मधील किमान 50% रक्कम ही बेसिक सॅलरी असणं आवश्यक आहे। HRA, ट्रॅव्हल अलाउन्स यांसारखे भत्ते 50%पेक्षा जास्त असतील तर अतिरिक्त रक्कम बेसिकमध्ये जोडली जाईल। त्यामुळे बेसिक सॅलरी वाढेल आणि त्याचा थेट फायदा ग्रॅज्युएटी आणि PF वर होणार आहे। नवीन नियमानुसार कर्मचारी नोकरी सोडल्यानंतर किंवा कॉन्ट्रॅक्ट संपल्यानंतर कंपनीला 48 तासाच्या आत फुल अँड फायनल सेटलमेंट करावं लागणार आहे। यामध्ये ग्रॅज्युएटी आणि इतर थकबाकींचा समावेश असेल। याआधी ही प्रक्रिया 30 ते 60 दिवस चालायची। नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आजच विदर्भ दूत न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा।